हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. इकडच्या बाजूने जर ऊन लागत असलं ना तर इकडून स्क्रीन लावलेली म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू सुद्धा शकतं. जर अडचण असेल तर ऊन बी लागत नाही का तुम्हाला? इकडच्या बाजूने ऊन लागणार नाही, चेहऱ्यावरती ऊन नाही येणार. इकडून रिकामी बाजू आहे काही, इकडचा लॉन्स बराचसा रिकामा आहे. इथला आरडा बंद करा बरं, इथलं बंद करून टाका. बोलायचं बंद करा आणि यायचं जायचं पण बंद करा. बसा खाली, मागच्याला दिसत नाही. तुम्ही एवढे जर निघाले ना, इकडच्या बाजूला आले किंवा मग खाली बसले तर बरं होईल, मागच्याला दिसत. बसा खाली तिथं. एक तर कार्यक्रमाला उशीर झालाय. आपण सकाळपासून या ठिकाणी येऊन थांबला. लिंबा गणेशकडं बीड तालुक्यात एक कार्यक्रम होता म्हणून थोडा उशीर झाला, पण आम्हाला सांगतानाच सांगितलं होतं 2 वाजता या. त्यामुळे आमच्याकडून अर्धा एक घंटा लेट झालो आणि तुम्हाला बराच वेळ वाट बघावी लागली. ऊन प्रचंड आहे आज, तरी आपले बांधव आपल्या लढ्यासाठी एकत्र आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या बैठकीचा रेकॉर्ड या बैठकीनं माझ्या मराठा बांधवाने आज मोडला. आता बऱ्याच जणाला झोपायचं काम न ठेवलं तुम्ही. माझा समाज आपल्या लेकरांसाठी एकजूट. तुम्ही इकडं आरडा करूच नका. तुम्ही कसलाच आरडा करू नका इकडला, नाही तर तुम्ही डायरेक्ट घरी जायचं असलंच जा. मग तुम्ही येऊन ठेवलेून आलेले का? हे लोक सकाळपासून उन्हात आणत आहेत. थोडं शांत राहा. तुम्ही खाली बसले तर मागच्याला दिसल ना. उभं राहून काय ऐकायचंच आहे, खाली बसलं तरी ऐकायचंच आहे ना. बसा ना खाली, त्याच्यावर तरी डुकून बघतो जास्त देव. बस म्हणल्यावर जास्त डुकून बघतो. बसा खाली, बसा पहिले तुम्ही, नाही तर मागचे लोक पाण्याच्या बाटलीचे टोपणं आणि असते बरं का. हा संघर्ष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज पुन्हा एकदा आपण सिद्ध केलं. सगळ्यात पुढं ताकदीनं माता मावल्यात. इथं प्रचंड संख्येनं माता मावल्या जमल्यात. मुख्य मंगल कार्यालय हे महिलाच्या गर्दीनंच भरलंय. माय मावल्यानं याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. तुम्हाला जर तुमचे लेकरं मोठे करायचे, तुमची जात जर तुम्हाला मोठी करायचं, तर तुमच्या समोर पर्यायच नाही. तुम्ही कितीही काबाड कष्ट केले, तुम्ही किती रात्रंदिवस राबलात, त्याचा काही उपयोग होणार नाही. या आरक्षणाच्या आणि या लढ्याच्या भावना तुम्ही अगोदर समजून घ्या. आपण इथं वेळ जावा म्हणून आलेलो नाहीये. आपल्याला काहीतरी पाहिजे, आपल्याला काहीतरी प्राप्त करायचंय, आपल्याला काहीतरी मिळवायचंय म्हणून आपण या ठिकाणी आज बसलोय. तुमच्या कष्टाचं तुम्ही रात्रंदिवस चिखलात, उन्हात, वाऱ्यात, पावसात राबताय. याचा चीज करायचं असलं तर तुम्हाला मात्र एकत्र राहावं लागणार आहे. कष्टाचा उपयोग करायचा असला, पोरानं बघितलेलं, पोरीनं बघितलेलं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असलं, तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात असू द्या. ज्या कोणाला मराठा आरक्षण किंवा आरक्षण हा विषय समजत नाही, त्या माय माऊलीनं आणि घरच्या लोकांनी एकदा फक्त आपल्या लेकराजवळ बसा.
आणि त्याला एवढंच विचारा, आरक्षण म्हणजे काय ना आरक्षणाची किंमत काय. तुमच्या लक्षात येईल आपण हयातभर जे कष्ट केले त्याचा काहीच उपयोग नाही, कारण आरक्षण असल्याशिवाय आपल्या कष्टाचा उपयोग नाही. आपल्या लेकरालाच माहिती आहे आरक्षणाची किंमत. आरक्षण किती ताकदवर आहे. ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं त्यांना विचारा, आणि तुमच्या जवळून जे जे समाज मोठे झाले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. गाफील किती दिवस राहणार आहेत. आपल्याला लागलेले वेध दुसऱ्याचे आपल्याला सोडून द्यावे लागणार आहेत. आपल्याला आपले मुलं आणि जात मोठं करण्याचे वेध आता लागले पाहिजेत. हा समाज या राज्यात बलाढ्य आहे. प्रचंड ताकदवर मराठा समाज. याला जर तुम्हाला प्रगतीकडे न्यायचं असलं, तुम्हाला तुमच्या मुलाला आणि जातीला आरक्षण द्यावं लागणार आहे. आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. त्यांना माहिती आहे ही जमात अशी आहे, ही संख्येनं बलाढ्य आहे. राज्यात अर्धा मराठा समाज आहे आणि या जातीला जर आरक्षण मिळालं तर जगाच्या आणि पाठीवरती मराठा समाज हा प्रगत असलेला दिसणार आहे. म्हणून आपल्याला आरक्षण मिळू द्यायचं नाहीये. खूप जणांनी देव पाण्यात बुडून ठेवलेत मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून. पण आपणही पक्का निर्धार केलाय, कितीही राजकीय पक्षांचे लोक एकत्र आले तरी आरक्षण मात्र मुलाला मिळू द्यायचं. या निश्चयापासून मराठ्यांनी हटू नका. तुम्हाला फिरायला खूप दिवस आहेत. काम हे आपल्या पाठीमागे आपल्या पाठीला बुजलेत. हा लढा आयुष्याचा आहे आणि या लढ्यात आपल्या लेकराला आपल्याला आयुष्याचं द्यायचं आहे, म्हणून कुणीच हटायचं नाहीये. राजकीय पक्षाचे लोक आपल्यात फूट पाडायला लागलेत. या राज्यात प्रचंड संख्येनं सरकारी आंदोलन उभा राहायला लागलेत. त्याचं मुख्य कारण फक्त एकच आहे, मराठ्यात फूट पाडायची. बहाणे काही पण सांगायचे, पण मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यासाठी अनेक आंदोलन सरकारनं उभा केले. मला एक गोष्ट कळत नाही, का आम्ही गरिबांनी स्वप्न बघायचे नाहीत. आमचा वाली कुणी नाहीये का? 70-75 वर्षात मोठे केलेले राजकीय पक्षांचे लोक आज गरीब मराठ्यांच्या बाजूने उभा राहण्याऐवजी सरकारच्या बाजूने उभा राहायला लागले. या सगळ्या पक्षातल्या नेत्याला त्यांची संपत्ती वाचवायची. या राजकीय पक्षातल्या आमदार मंत्र्यांना यांचे मुलं यांना वाचवायचे. यांना त्यांचा पक्ष वाचवायचा आहे, त्यांचा नेता वाचवायचा आहे. पण माझा गोरगरीब मराठ्यांचे पोर आणि समाज वाचवायचा नाहीये. म्हणून मराठ्यांनी भानावरती राहा. आता सावध राहण्याचे दिवस आहेत. बेसावध नका राहू माय मावल्यांनो. आपले लेकर आपल्याला आता कधीच माफ करणार नाहीये. निवडणुका आता जवळ आल्यात. या निवडणुकीच्या काळात आपल्याला अनेक पद्धतीने भावनिक केलं जाणार आहे. आपल्यावरती दादागिरी केली जाणार आहे. याचं मूळ कारण आहे मराठ्यांना घाबरावायचं, त्यांच्यावरती दहशत निर्माण करायची, कारण त्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून. प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता आज पक्ष वाचवायला आणि नेता वाचवायला उठलाय. कोणाला वाटत नाहीये माझा गरीब मराठा मोठा व्हावा म्हणून.
माझ्या मराठ्यांनी गरिबांनी यांचं काय केलंय याचं उत्तर मात्र आणखीन मिळत नाहीये. मराठा समाजानं इतकं यांना उंचीवरती नेऊन ठेवलं, इतकं मोठं केलं. आज अफाट अशी संपत्ती यांच्याकडे जमा झाली, ती फक्त मराठ्यांच्या जीवावरती. कधी काळी यांना 10 एकर जमीन नव्हती, आज 500 एकर जमीन मोजायला लागलेत. कधी काळी यांना राहायला घर नव्हतं, यांचे 5-5 एकर मध्ये बंगले उभा राहिलेत. हे फक्त मराठ्यांमुळे त्यांना मिळालंय. आज तीच हरामखोर अवलाद आपल्या मराठ्यांना गरिबांना आरक्षण मिळू देत नाहीये. मराठ्यांच्या उपकाराची फेड उलट्या दिशेनं करायला लागलेत. काय केलं माझ्या मराठ्यांनी? गरीब गरजवंतांसाठी या राज्यात कोणी नाहीये का? इतक्या मोठ्या संख्येनं गरीब मराठा समाज या राज्यात आहे, यांची बाजू घ्यायची कोणाचीच तयारी नाहीये. जो तो उठतोय आणि पक्षाचा आणि नेत्याचा आपल्याला सांगतोय आमच्या आरक्षणाचं काय, यावर कोणीच बोलायला तयार नाहीये. का देत नाहीत? सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना काढली, 8 महिने झाले, तिची अंमलबजावणीच नाहीये. काय चूक आहे आमची? तुम्ही म्हणताय सरकारच्या विरोधात बोलू नका, तुम्ही नाही दिल्यावर आम्ही बोलणार नाही तर करणार काय? हैदराबाद गॅजेट सापडलंय, त्यांना 8,000 पुरावेही सापडलेत. 4 महिने झालेत, सरकार पुरावे आणत नाहीये. याचं कारण तरी सांगा. मराठ्यांच्या लाखानं नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र द्यायचे बंद केले, पोरांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या बंद केल्यात, रेकॉर्ड शोधायचे बंद केले. देवस्थानामध्ये सापडलेले पुरावे तेही सरकारने घेतले नाहीत. हैदराबादचं गॅजेट लागू केलं नाही. लागू न करण्याचं कारण तरी आम्हाला सांगा. आज 1 वर्ष झालं माझा समाज या आरक्षणासाठी झुंजतोय. हैदराबाद गॅजेट लागू करायला तुम्हाला अडचणी काय? का जाणून बुजून तुम्ही आमचा छळ चालवलाय? ही अडवणूक कशामुळं? सातारा संस्थांचं गॅजेट सापडलंय, का लागू केलं जात नाहीये? बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट ते का लागू केलं जात नाही? सरकारची भूमिकाच कळायला तयार नाहीये. नेमकं सरकारला झालंय काय? मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती मराठा आणि कुणबी एकच आहे. एक असल्याचा आधार सुशील कुमार शिंदे सरकारने घेतला आणि 2004 ला अध्यादेश काढला मराठा आणि कुणबी एक असल्याला. तो का स्थगित केला याचं उत्तर सरकार देऊ शकत नाहीये. महाराष्ट्रातले 4 दिवसात गुन्हे मागे घेऊ म्हणणारे 1 वर्ष झालं आणखी घेतले नाहीयेत. मराठ्यांनी ईडब्ल्यूएस मागितलं नाही, एसीबीसी आरक्षण मागितलं नाही, तरी सरकारने एसीबीसी दिलं आणि ईडब्ल्यूएस आरक्षण मराठ्यांचं रद्द केलं. सरकार नेमकी भूमिका पार पाडतंय कोणची? तुम्ही मराठ्यांच्या विरोधातले काम का करताय? मराठे जे मागतायत ते तुम्ही देत नाहीयेत आणि जे मागत नाहीत ते दिलं जातंय. आमची चूक तरी काय नेमकं सांगा. एसीबीसी आरक्षण मिळण्याच्या अगोदर
लाखो मराठ्यांच्या पोरांनी ईडब्ल्यूएस मधून अर्ज केलेत. नोकरीसाठी असो किंवा प्रवेशासाठी असो, ते अर्ज रद्द करण्याचं सरकारचं कारण काय? त्यात अनेक पोरं भरती झाले होते. त्यांचे अर्ज रद्द करण्याचं काम सरकारनं सुरू केलंय. मराठ्यांनी जरा जागेवर राहून विचार करायचा प्रयत्न करा. नुसतं पळून चालणार नाहीये. आपल्याला सरकारकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे. नेमकं चाललंय तरी काय? ईडब्ल्यूएस रद्द केलं, एसीबीसी दिलं. आमचं म्हणणं होतं ते केंद्रापर्यंत ईडब्ल्यूएस, एसीबीसी फक्त राज्यासाठी. आमच्या पोरांना सुद्धा केंद्रात नोकऱ्या करायच्यात, राज्यात पण करायच्यात. हा घाट घातला कशासाठी ईडब्ल्यूएस रद्द करण्याचा? याचं उत्तर सरकार देत नाहीये. सरकारने नवीनच चालू केलं. ही आमदार उभा कर, तो मंत्री आमच्या विरोधात उभा कर, तो खासदार मराठ्यांच्या विरोधात उभा कर, आणि प्रश्न विचारतायत आमच्या नेत्याला बोलू नका. तुमचा का बाप आहे का देव? तुमचा बाप इथं बसलाय. ही बाप आहे सगळ्याचा, जनता सगळ्यांची बाप आहे. पक्षाला नेत्याला बाप कशामुळे मानता? जातीला आणि जातीच्या लेकराला बाप माना ना. पक्षाच्या नेत्याला बाप मानायला लागले, मग लोक लागले माग. प्रश्न तरी काय? त्यांना म्हणा मला जाऊन दे, त्यांना लवकर जाऊन द्या, जाऊन द्या. सगळे म्हणताना वाटायचं म्हणून बाजूला बी हटाना. देवेंद्र फडणवीस जसं आडून धरलं आरक्षण तसं करतात काय? म्हणणं तरी काय यांचं? आमच्या नेत्याला बोलू नका. तो या नेत्याकडे जाय, त्याला म्हणा आरक्षण दी. एक शब्द बोललो तर हे मराठी मला माझ्या कानाला धरते. आरक्षण दे, एक शब्द बोलत नाही. नाही दिलं तर जोडल्याशिवाय पर्याय नाही. दुसरं काय? तुमचा त्यांना फायदा झालाय. तुम्ही दिला असता त्यांना फायदा झाला असता का? नाही दिल्यावर फायदा होणार का नाही? आपल्या गावात सरपंच असतो, त्यांनी जर काम नाही केलं तर आपण काय म्हणतो, हे काही कामाचा नाही, दुसरा करायचा. करतोच का नाही बिगर कामाचा असल्यावर? आपण काम कोणाला सांगतो? गावात जर खड्डे पडले तर सरपंचाला का माझी सरपंचाला सांगतो? ते बुटाडान नाही आणायचं का आपल्याला? पाडून टाकलं म्हणून मला काम सांगतो खड्डे बुजायचे. मग सध्याचा सरपंच कोण आहे? देवेंद्र फडणवीस. मागणार कोणाला आपण? सरपंचाला. ते उपसरपंच आहे, पण कारभार सगळा सर उपसरपंचच चालितो. एखादी जागा राखीव असते तसं. ते उपसरपंचच आहे, पण सरपंचाचे सगळे अधिकार त्याच्याकडे, तेच सगळं चालितो. मग मागणार कोणाला? सरकारला. बरं, मागणी करणारा डोकं तरी पाहिजे. काय करावं? मला काय सांगितलं म्हणे, त्यांच्याकडून लिहून घ्या. देवेंद्र फडणवीस म्हणले टीव्हीला, त्यांच्याकडून लिहून घ्या तुम्हाला ते आरक्षण देणार आहेत का? एक जण दुसरा बी म्हणला, ते म्हणला त्यांना म्हणा त्यांच्याकडून लिहून घ्या. त्याच्या विचारावरच चालायला लागले सगळे भाजपमधले काही आमदार. काही त्यांच्याकडून लिहून घ्या आणि लिहून आणायचं मला सांगितलं त्याच्याकडून. पण त्यांनी मागणी बी केली, अधिवेशन बोलावं म्हणे सगळ्या आमदारांचं. आमचंही म्हणणं तेच, एकदा होत्या दूध का पाणी का पाणी बोलावं सगळं अधिवेशन. पण अधिवेशन कोणी बोलावं लागतं? आता विशेष अधिवेशन झालं एसीबीसी साठी, सरकारने बोलवलंय. मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत,
उपसरपंचाला बी अधिकार आहेत, टोळी मुकादम बोलबो गाड्याचा. देवेंद्र फडणवीसला बी अधिकार आहेत. बोलवा ना, कोण येणार नाही ते मराठ्यांना दिसन. नाटकं करू नका. सगळ्या आमदार मागणी करा. सगळ्या आमदार मागणी करायला काऊन ठेका घेतलेला नाही, किंवा सगळे आमदाराच्या दारात बसायला चला. मराठी काय ठेकी घेतले नाही, कोणत्या आमदारांनी ठेमदाराच्या दारात बसायचे. सरकारने अधिवेशन बोलवावं, तिथं ओबीसी आरक्षणाचा मराठ्यांचा विषय ठेवावा, त्यांचा जो असेल तो. सगळे आमदार तिथं बोलतायत का नाही बोलत हे मराठी दिवसभर बघतील. जो बोलणार नाही त्याला मराठी पाडून टाकतील. क्लिअर आणि कट. सोपा विषय. ढकलायचं नाही, आता नाटक नाही करायची. नौटंकी बांध. नाटक कंपनी आंदोलन करण्यापेक्षा तो ह्या नेत्याला सांगायचं अधिवेशन बोलव, आमदार येतील आणि जे येणार नाहीत त्यांना मराठ्याला दिसतील. नाही आलेले मराठी ऑटोमॅटिक हिशोब करणार. फक्त नाटक कंपनीने नौटंकी नाही करायची. सगळ्या आमदारांनी बोला. आमदाराची काय गरज नाही. अधिवेशन बोलवायला सरकार बोलू शकतो. पळून नाही जायचं, पळकोटापणा नाही करायचा. अधिवेशन बोलवायचं. जो तो आमदार विषय मांडल, जो मांडणार नाही तो मराठा बघल. कोण मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात? सरकार मधला आहे का विरोधी पक्षाचा? ऑटोमॅटिक पडते सगळे. काळजी करायची गरज नाही. पण नाटक कंपनी नाटक चालायचं नाही. आतून पडद्या मागं काही येत रंगरंगोटी करणारे नसतात का नाटकात दिवशी? नाटकाच्या दिवशी रंगीत पार्टी असते. बरेच आहेत पडद्याच्या मागं, ते तरी पुढे येते मागचे सुद्धा. यांनाच द्यायचं नाहीये. यांना अधिवेशन पण बोलवायचं नाहीये. मी आजच सांगतो तुम्हाला, हे फक्त नाटक आणि बहाणा आहे. अधिवेशनाची मागणी केली, कुणाकडे केली? करणाऱ्यांनी विधानसभा अध्यक्षाकडे, सरकार पक्षाच्या. बरोबर आहे का? ज्याने कोणी मागणी केली त्याने विधानसभा अध्यक्षाकडे केली, सरकारकडे केली. मग मला सांगतो त्यांचं कोण लिहून आणा. मग तो अर्ज देताना माजी विधानसभा अध्यक्षाला कम नाही दिला त्यांच्या महाविकास आघाडीच्या, त्यांच्या माजी मुख्यमंत्र्याला द्यायचा. सरकारकडे का गेला? त्याचं कारण आहे सरकारलाच हे कामं करावे लागतील. म्हणजे तू सरकारला मागणी करतो ती योग्य आणि आम्ही करतो ती योग्य नाही. कोणचं राज्य चालवायला निघाला? कोणचा पक्ष चालवता, कोणचा नेता चालवताय तुम्ही? काय माझ्या मराठ्यांसाठी तुम्ही हे लावलेत नाटकं? तुमच्या संपत्त्या तुम्हाला सांभाळून ठेवण्यासाठी, तुमचे मुलं वाचवण्यासाठी, तुमचा पक्ष आणि तुमच्या खुर्च्या वाचवण्यासाठी बळी माझ्या मराठ्यांचा देणार? हे कोणतं राज्य चालवायला निघाला? ही कोणत्या आमदारांची मंत्र्याची पद्धत आहे? यांना सुट्टी नाही. यांनी किती दहशत माजवली, यांनी किती आंदोलन केले मराठ्यात फूट पडावी म्हणून. मराठ्यांना जाहीर सांगतो, अजिबात फूट पडू द्यायचं नाही. कोणत्या नेत्याला अजिबात द्यायचं नाही. दोन 2024 ला ज्यांना ज्यांना यांनी त्रास दिलाय, ज्यांना ज्यांना काठीनं मारलंय, एका एका काठीचा हिशोब 2024 ला मतदानाच्या दिवशी करायचा. सगळा हिशोब होणार 2024 ला. सुट्टी नाही. माझ्या जातीच्या लेकराला त्रास दिलेल्या लोकांना सुट्टी नाही. जातवान मराठी आहेत आपण, विसरायचं नाही. कोण नेता आणि कोणाचा पक्ष आम्हाला माहित नाही. आपले लेकर आपल्यासाठी मोठे आहेत. मराठ्यांना जाहीरपणानं सांगतोय, लेकर जरा डोळ्यासमोर असू द्या. तुमच्या डोळ्यात देखता ज्या नेत्याला तुम्ही मोठं केलंय त्या नेत्याचं पोरग परदेशात शिकतंय. तुमच्या पोराला किती दिवस पॉम्पलेट चिटकायला प्रचार करायला ठेवताय? बनू द्या अधिकारी तुमचे. राज्यापासून केंद्रापर्यंत मराठ्यांचे लेकर आता अधिकारी बनायला लागलेत आरक्षणाच्या जोरावर. हे त्यांना पावत नाहीये. मराठा
गरीब मराठा सगळ्यात मोठ्या संख्येने आहे. 100% मराठ्यांपैकी 2-3% फक्त हे श्रीमंत मराठी असतील आणि हे आपल्यावर दहशत करायला लागले. यांची सरळ सरळ भावना आहे, गरीब मराठे मोठे झाले नाही पाहिजे, म्हणून तर यांनी आंदोलन उभा केले. खूप टोळ्या माझ्या विरोधात उभा आहेत सध्या. देवेंद्र फडणवीस सगळे आमदार माझ्या विरोधात उभा केलेत. काही संघटना, काही समन्वयक उभा केलेत, ज्यांना काही किंमतच नाहीये असे अभ्यासक सुद्धा काही जण या बोलायला लागलेत. ही सगळी चाल देवेंद्र फडणवीस यांची आहे. का तुम्ही माझा मराठा संपवायला निघालात हा प्रश्न आहे माझा या आष्टी तालुक्यातल्या मराठ्यांच्या वतीनं. तुम्हाला माझ्या मराठ्यांनी तुमच्या पक्षासह मोठं केलं की नाही? यात मराठ्यांनी 106 आमदार निवडून दिलेत, तरी माझा मराठा संपवायला तुम्ही निघालात. आम्ही तुम्हाला मागितलं तरी काय? आमच्या असणाऱ्या हक्काचं आरक्षण मागितलंय, तुम्ही तेही देत नाहीयेत. आम्ही कोणतं चुकीचं पाऊल उचललंय? माझं कर्तव्य मी पार पाडतोय. ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांचा मुलगा म्हणून रात्रंदिवस तळमळीने हा समाज मोठा व्हावा म्हणून मी काम करतोय. का खपत नाहीये तुम्हाला? गरिबाच्या पोरांनी लढे उभे करू नये का? गरिबांचा लढा उभा राहिलाय का? आम्ही स्वप्न बघून आमचे लेकरं मोठे होण्याचा. गरिबांनी रस्त्यावर आलं नाही पाहिजे का? गरिबांचे पोरं आयएस दर्जाचे अधिकारी झाले तुम्हाला का बघू वाटत नाहीत? नोकरीच्या क्षेत्रात मराठा चाललाय, यांना का बघू वाटत नाहीये? मी काय इमानदारीनं लढू नये असं देवेंद्र फडणवीसांना वाटतंय. मी सरकारला मॅनेज होत नाहीये, मी फुटत सुद्धा नाही. मी माझा प्रामाणिकपणा आणि माझी निष्ठा समाजाच्या पायावर ठेवली. मी काय विकावी? मला मोठं होण्यासाठी हा लढा नाहीये किंवा सरकारचं मी ऐकावं यासाठी पण हा लढा नाहीये. हा आरपारचा शेवटचा मराठ्यांचा लढा आहे, स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी. माझ्या स्वार्थासाठी ही लढाई नाहीये आणि आमदार, खासदार, मंत्री यांच्या स्वार्थासाठी अजिबात नाहीये. माझा गरीब मराठा मोठा व्हावा यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मी इमानदारीनं काम करतोय, यांच्या पत्नी पडत नाहीये. यांना यांच्या ऐकण्यातले लोक लागतायत. यांनी आंदोलन उभा केले जाता त्यांच्याच ऐकण्यातले. ज्याला 2000 कोटी, 500 कोटी, 4000 कोटीचे काम दिलेत असे लोक आंदोलनात उभा आहेत. आता बलाढ्य शक्ती पैशाने असलेली आपल्या विरोधात उतरली. गरीब मराठ्यांना तुम्हाला सांगतो, 50,000 कोटीची बलाढ्य शक्ती जरी मराठ्यांच्या पुढे उतरली तरी मराठ्यांच्या मनगटाला, गरीबाच्या मनगटाला मनगट लावायची ताकद यांच्यात कोणाचाच नाही. तुम्ही फक्त एकजूट राहा. तुम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस करू नका. यांना मी एकटा वटणीवर आणतो. नुसतं वटणीवरच आणत नाही, यांना दर दिवस गाला संकट व्हायची वेळ येईल इतका यांना बेजार करतो. पाणी पिन बोल. बरेच जण पाणी पिते बोलते. पाणी प्यायल्याशिवाय त्याची हिंमतच होत नाही बोलायची. कारण देवेंद्र फडणवीसने सांगतानाच सांगितलंय, पाणी पी, नाही तर गटारातलं पी पाणी, पण बोल. जर नाही बोलला की मध्ये टाकलाच
ते कातो कातो पळत आहे, पॅन्ट फाडली तरी. आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला सगळ्यात भित्रा प्राणी, सस्यापेक्षा बी गेल्याला. मराठ्याच्या अंगावर घालतो काय बेट्या? तुला दाखवतो कचका 2024 ला तो आरक्षण तर देऊ नको. आता मराठ्याच्या अंगावर घालायला ठरवलेत. आधी ओबीसी अंगावर घातले होते माय. तुम्हाला आणखीन एक सांगतो, ओबीसी आणि मराठ्यात दंगल व्हावी म्हणून अंगावर घातले होते. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, काही वायाला गेलेले आमदार मणिपूरची शब्द वापरायला लागले. मणिपूरला दंगे सुरू आहेत. तशी परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे असं काही जण म्हणतात. तुम्हाला सांगतो, बहुतेक सरकारचा अंदाज आहे, सरकारला दंगली घडवायच्या असा त्या शब्दावरून अर्थ निघतोय. मराठ्यांनी फक्त शांत राहा. जसं ओबीसी मराठा वाद होऊ दिला नाही, तसा इथून पुढे कोणताच वाद करायचा नाही. तुम्ही फक्त शांत राहा. बाकीचं सगळं मी बघतो. आरक्षण कसं मिळत नाही आणि कसे ठेपायला येत नाही. ना विराजानं बळच अवसान आणायला लागलेत काही काही आमदार. भाषा तर अशी आहे, हात करतात अशी, आम्ही तलवारी चाललेले आहे असं. आम्ही शिवाजी महाराज सैन्यात होतो. का होता होता हातावरच कळत आहे, तू होता का नव्हता. छाताडावर हाणून घेतय, छाताडावर मी असा कर काय करतो, म्याव म्याव मांजऱ्या. काय गप्पा ठोकत होतं. मला तर एक जण म्हणे देवेंद्र फडणवीसने सांगितलं तो तुकडे करायचे, आणि पत्रकार परिषदेत म्हणला नुसतं येऊन दाखवा तुकडेच करतो, रक्ताचा पाटच वाचो. मराठ्याचा तुकडे करणार मराठीचे. आणि देवेंद्र फडणवीसचं ऐकून, देवेंद्र फडणवीस एवढे सगळे सोयरे आहेत का महाराष्ट्रात? कुडं मुडं ते ज्वारी पेरणीत कापून पाहिली, ते पातळ व्हायची ज्वारी, त्याला तूट झाली म्हणायची. त्याची ते एक ठोम, त्याची एक ठोम, त्याची एक ठोम, असे येतोय सगळे सोयरे महाराष्ट्रात. 25 गावात एखादं सापडत. आणि तो आमचे तुकडे करणार का आता ते याच्या हाताने? त्याच त्याला सुचाना. ते पाणी एका हातात, गलास एका हातात त्याचे, आणि तेव्हा करणार. थांब 2024 पाणी सांभाळून ठेव. 24 फूट पाणी लागन त्या टायमाला. आता खेटलायच ना गरीब मराठ्याला. श्रीमंत मराठा पहिलं वावर बी नव्हतं ना, आता लई इस्टेट झाली ना, पैशाची मस्ती आली. बघ गरीब मराठी पैसे कसे घालते. उडीव कोवर 1 रुपया ठेवत नाहीत मराठी खिशात. 1 रुपया उडीव कोवर बी तरी निवडून येत नाही. देवेंद्र फडणवीसच्या नादी लागून मराठ्यांच्या आमदारानं मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये. जाहीरपणानं त्या आष्टी तालुक्यातल्या बैठकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो, उगाच मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. मराठ्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही तुमच्या हाताने देवेंद्र फडणवीसचे ऐकून तुमची इज्जत घालू नका. तुम्ही मराठ्यांना धरून राहा. हेच मराठे तुम्हाला पडू नाही देणार. फक्त मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने राहा. तुम्ही त्याचा ऐकून विरोधात गेले, खलास. आता मागे झालं तसं, एक जणाकडे इतके पैसे होते तरी मराठ्याने पाडून टाकलं, आणि चालता चालता पाळलं. सहज कळत तुम्हाला, सहज. मराठी नाही मग का आमच्या हातात मळे येते हो. सहज पाळलं चालता चालता असं. आणि असे खळ्या खांदायचे ते त्याच्यावरच. तो कसा करतो, तलवारी असं चाललेला, मग आपलं सैन्यात होतं, मग आपल्या सैन्यात कोण होतं, तसंच होतं यांचं. आम्ही असे, आम्ही तसे, पैसे लय मारण्याचे, आमची जात अशी, आमची जात तशी, जेवढे हाणायचे नुसते खळ्या खांदायचे. ते गुदळ्याला बैल असतो तसं मराठीने चालता पाडून टाकेली. आता म्हणतात लय बेकार आहे मराठी. आता कसा काचका कळाला? तुमच्यात ताकद आहे, तुम्हाला ताकदीची जाणीव ठेवा. तुमच्यात लय ताकद आहे, तुमच्यात लय ताकद. काही कुणाला पाय लावायचा नाही, कुणाच्या पाय पडायचा नाही.
कोणाला भ्यायचा संबंध नाही. आपली काय कमी ताकद नाहीये आणि आपण काय करू शकतो राज्यात मराठी हे मात्र सरकारला कळलंय. एकदाच फक्त पाडा म्हणलो होतो मी, 32 जणांचा कार्यक्रमच केला मराठी. खलास, एक फुलं नाही, खलास सगळे एक शिक्का चालली. व्यापारी तच करायचं जर ठरलं तर, जर पाडायचं ठरलं असे पाडीदान व्यापारीने बी 50 वर्ष तर ती फिरून उभा नाही राहिला पाहिजे. निवडणूक म्हणलं त्याला झाकाली पाहिजे. एखाद्या पक्षावाला म्हणला तुला तिकीट देऊ, म्हणला तर तिकीट नको, मला दुसरं काय सांग, तिकीट देऊ नको. इतकं आता कसं झालं एक जणाचं, आता तर 48 मतदारसंघ 54 पैकी राखीव मधले मराठा जिकडे मतदान करीन तिकडेच निवडून येतं. म्हणजे असेच 48 आमदार होते. मराठ्याच्या मतदाराशिवाय निवडूनच येत नाही. प्रत्येक राखीव मतदारसंघात 1 लाखापेक्षा जास्त मतदान आहे मराठीचं, प्रत्येक मतदारसंघात. एवढ्या वेळेस फक्त मराठ्यांच्या बाजू मांडणारा त्यालाच मत द्यायची, दुसऱ्याला द्यायचे नाही, अजिबात द्यायचे नाही. आता 1 लाखाची लीड तोडणं सोपी गोष्ट आहे. जर राखीव मध्ये 70,000 ते 1 लाख मराठ्यांचं मतदान आहे, 1 लाखाची लीड तोडणं सोपं आहे. एक जणाची भाऊ 5,000साठी इतका फेस पडा होता लीड तोडायला. सोपं आहे का भाऊ? ते मराठ्याला बेजार होते, डबल मोजा म्हणले. डबल मोजा नाही तर टेबल मोजा, गेले गेले. आता जर मराठ्याच्या नादी लागले मग ते मराठ्याचं असू नाही तर ते कुणाचं असू, गेलाच म्हणून समजा 24ला खलास. व्हायचाच नाही. जे माझ्या समाजाच्या लेकराच्या बाजूने नाही तो आपला नाही, अजिबात नाही. मराठ्यांच्या लेकराचा हिताचा तो आपला नसता. अजिबात भावनिक व्हायचं नाही. तुम्ही भावनिक लय लवकर होतात. मा पाहुणा आहे, मा आत्याचं पोरग आहे, मेवणीचं पोरग आहे, नाही ना तो आपला मामाच लागतो, सोड ना त्याला, नदीत नेऊन तो मामाला एखाद्या. काय आता मामा मामी रे हे निवडून येऊ तर नाते जोडीत येत. कुणाला नाते नात्याचं म्हणते ते एखादा लांब गावापासून लांब राहत असला एखाद्या वस्तीवर तरी ते म्हणजे आपला पाहुणा आहे देव. मग आपल्या आत्याची पोरगी दिलेली त्याला हे तवाच सांगत ती एकाच पाणी. हे ताबडतोब नाते जोडीत. भावनिक होऊ नका. तुम्ही भावनिक झाले की तुमचे लेकर संपले. त्यांना आयुष्याचं मिळालंय. तुमच्या ताकदीवर यांना आयुष्याच्या संपाद्या मिळाल्या. यांच्या 10 पिढ्या संपणार नाही इतकं मिळालंय. तुमच्या लेकराचं काय? तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्यायचं हे भावनिक करतात. आता त्यांनी सांगितलं बघा, लाडक्या बहिणीला 1500 आणले, ते चांगले, काय अडचण नाही, घ्या पुढं काम आले त्यांना. आपल्याला पैसेच आपले येत आणि त्याचे काय देवेंद्र फडणवीस का वावर ऐकलं का नागपूरचं? त्याचं पैसे आपले. इथं बिस्किट पुडा घेतला जीएसटी कटती, पुस्तक घेतलं कटती, पेन घेतला तरी जीएसटी कटती. पैसेच आपले. कारण घ्या त्याला काय होते, चांगलं आहे ते. पण मामानी लाडक्या बहिणीला दिले, पण भाच्याचं काय? अरे बाबा, भाच्याला आरक्षण पाहिजे ना आयुष्याचं, त्याला नोकरीला लागायचं. बहिणीला दिले, आयुष्याला नाही पुरणार ते आमच्या. भाच्याला आरक्षण पाहिजे ते दी. भाचा सोडून दिला. आणि दाजीचं फेस पाडला ना शेतावर काम करू करू बांधावर. दाजीच्या मालाला भाव देतो का वा? दाजीचं जर डोकं सरकलं का त्याची तर रूम नाही घेऊन मुंबईली. तुम्ही आम्हाला आयुष्याचं द्या ना, आणि मी एकदा दाजी घेऊन जाणारच आहे सगळे मुंबईला. मावशी हो, तुमचे मथरे एकदा मी सगळे मुंबईला नेणार आहे. बघा नेतोय का नाही. येताना तुमचं मथरण मी संगत आरक्षणच घेऊन येणार. मागे तवर येतच नाही, तवर तुम्ही रान सांभाळायची ते. जाऊन द्या, म्हाताऱ्यावर बी ध्यान ठेवा. आता निवडणूक जवळ आलेली. म्हाताऱ्याला कुणी गोड बोललं का कोणत्या नेत्याच गाडीत म्हातारं बसतंय तुमचं, त्याला बसून देऊ नका गाडीत. त्याला सांगा म्हाताऱ्याला आता समजून इथून गेल्या
तू नीट राह बाबा म्हणा एवढे 2-3 महिने आरक्षण ती म्हणा, मग तो आहे त्याला नाही जाऊ नका. आणि रोज तुमच्या म्हाताऱ्याला इथे जा संध्याकाळी तुम्ही कुठं गेले. रोज विचारायचं मावशी हो एकीनं सोडायचं नाही विचारायचं. रोज म्हाताऱ्याला विचारा तू कुठे गेलता. ते जर म्हणले की नेत्या संघ म्हणत घरात बाहेर हो गरबान. नेत्या संघ हिंडलं की भाकर बंधन घर बंधन सगळं बंद. मी आहे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागं काळजी करू नका तुम्ही. अजिबात नेत्याच्या पुढं पुढं करायचं नाही. काय आता नेता फेतारे कोणाचा पक्ष कोणाचा नेता कोणाला सांगताय तुम्ही. पोरांच्या मुर्दे पडायला लागलेत मराठ्यांच्या. एका टक्क्याहून लेकरं हुकले तर घरी रडात यायला लागलेत. तुम्ही केलेल्या कष्टाचा काय उपयोग. ऊस तोडलेत तुम्ही, वावर ऐकलेत तुम्ही, वेळ पडली तर व्याजानं पैसे काढलेत तुम्ही. आणि त्या लेकराला नोकरीच नाही लागली तर करायचं काय. मला या पाठीमागच्या दौऱ्यात मी होळच्या आणि आंबेजोगाईच्या मध्ये होतो. दौरा पडला आणि ती सोशल मीडियावरती गेला. एक हिंगोलीचा बांधव होता, त्याची मुलगी शिकती, सगळा पैसा पणाला लावला, सगळी ताकद पणाला लावली. गेल्या वर्षी तिचा नंबर हुकला, जवळ काही राहिलं नाही. आता कळलं काय पाहिजे. मुलीचं स्वप्न त्याला साकार करायचंय आणि मुलीला आई बापाचं स्वप्न साकार करायचं. पण आरक्षणापायी घरी बसली. त्यांच्या नशिबाने यावेळेस त्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघालं आणि माझा दौरा पडला. मोटरसायकलवरती हिंगोलीहून तो माणूस बीडला आला. होळच्या आणि आंबेजोगाईच्या आसपास मध्ये त्यांनी आम्हाला गाठलं. आमच्या गाड्या थांबल्याच्या नंतर तो मुलीसह गाडीजवळ आला आणि त्यांनी सांगितलं दादा माझं कुणबी प्रमाणपत्र निघालंय आणि माझं लेकरू MBBS ला लागलंय. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. हे स्वप्न राजकीय नेता नाही पूर्ण करणार. हे स्वप्न माझ्या मराठ्यांनी बघितले. आपल्या लेकराचा आक्रोश जरा डोळ्यासमोर असू द्या. कोणाचा पक्ष आणि कोणाचा आमदार आणि कोणाचा नेता. आपलं लेकरू आपल्यासाठी आयुष्याचा आधार आहे. म्हातारपणाला आपल्या आयुष्याची काठी आधाराची आपले लेकर आहेत. तुम्ही दुःखात असल्यावर एकही नेता तुम्हाला आधार म्हणून येणार नाहीये. मराठ्यांनी मनात परिवर्तन करा. विचारा सुद्धा. कोणाच्या आशेवर जगून आपलं आयुष्य कधीला जाणार नाहीये. तुमचे लेकर तुमचा आधार आहेत. सोन्यासारखे लेकर सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायला लागलेत आणि आपण मोठं नेत्याला करायला लागलो. कधी काही दुःख आलं तर आपलं लेकरच आपल्याला हाताला धरून चालणार आहे. तुम्ही कोणत्या दवाखान्यात आहेत, कोणता नेता नाही उठायला येणार तुम्हाला. तुमच्या तोंडावरून हात फिरायला तुमचेच लेकर पाहिजेत. कोणाला मोठं करायला निघाला तुम्ही. कोणता पक्ष आणि कोणता नेता. कोणाला तुम्ही आपलं म्हणताय. माय बापाला नाही या जगात कोणी कोणाचं. आपले सोन्यासारखे लेकर मोठं करायचं बघा. त्याला हिंडू द्या लाल दिव्याच्या गाडीत. त्याला येऊ दे इन करून अधिकारी म्हणून आपल्या घरी. नेत्याचा पुढारपण बघून आपलं आयुष्य कडीला जाणार नाहीये. त्याचं पुढारपण आपण नाही खाऊ शकत. त्याची गाडी बघून आपलं आयुष्य कडीला जाणार नाहीये. त्याचा बंगला बघून आपलं आयुष्य नाही कडीला जाणार. आपलेच लेकर आणि लेकी पायावरती उभा करा. त्यांना आरक्षण देऊन मोठं करायचं बघा. कोणता पक्ष आणि कोणता नेता कोणाचे तुम्ही झेंडे उचलताय. नाही गरीब मराठ्यांचं कोणी. आपल्याच एका बांधवानं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलंय.
आई बापाला एकुलता एक पोरग आणि आरक्षणापायी त्या लेकरांना आत्महत्या केली. काय बघायचं आता या दुनियात त्या मायबापानं? स्वतःचं लेकरू काळीच गेलं, आधाराला सुद्धा कोणी नाही. हे हरामखोर सरकार, याला मराठ्यांची मर्यादा येत नाहीये. मराठ्यांनाच हे सरकार मराठ्यांच्याच विरोधात आंदोलन करायला लावतंय. ज्यावेळेस आम्ही त्या कुटुंबाकडे गेलो, त्या बापाचं म्हणणं एकच होतं, दादा नाही राहिलं मला कुणी आता, घर असूनही मला घर दिसत नाहीये. चार भिंतीच्या जगणं माझ्यासाठी अवघड चाललंय. होता एक पोरगा, त्याने आत्महत्या केली, पण होऊ द्या त्याला नाविलाज आहे. माझा मुलगा माघारी येणार नाहीये, पण या समाजाला आरक्षण मिळावं ही मात्र माझी सुद्धा भावना आहे. आता त्या बापानं काय काळजावरती दगड ठेवला असेल, हे शब्द बोलणं सोपं आहे, जीवन जगताना अवघड आहे. या श्रीमंत मराठ्यांना हे नाही कळणार, आमच्या वेदना आणि दुःखांना नाही कळणार. मी समाजाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली, मला कोणी नाहीये आणि असूनही त्याचा उपयोग नाहीये. मी या समाजालाच माझा मायबाप मानलाय. माझा परिवार आणि कुटुंब तुम्ही आहेत. माझ्या खांद्यावरती जबाबदारी आहे मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देण्याची. म्हणून पुन्हा एकदा मी जीवाची बाजी लावायचं ठरवलंय. 17 तारखेला सरकारच्या विरोधात आमरण उपोषण अंतर्वालित होणार आहे. पर्याय नाही, काही केलं तरी पर्याय नाहीये. मला तुमच्या माया आणि भावना कळती. मी मूर्ख नाहीये, मला तुमची भावना आणि माया कळती. पण तुम्ही भावनिक होऊ नका, परिस्थिती गंभीर आहे. मला माझ्या समाजासाठी, मी माझ्या स्वार्थासाठी मायमावल्यांना आणि मायबापांना करत नाहीये. माझा समाज माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे. माझ्या समाजाच्या लेकराचा आक्रोश माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे. सगळ्यांनी ज्याचे त्याचे समाज मोठे केलेत. भावनिक होऊ नका, माझ्या भावना समजून घ्या. जर मी या समाजाला मायबाप मानलंय तर या समाजाची जबाबदारी, समाजाच्या लेकराची जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. मी माझ्या स्वार्थासाठी आमरण उपोषण नाही करत. माझ्या समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून हे आमरण उपोषण. मला माहिती आहे माझ्या शरीराच्या किती वेदना आहेत. मला आजही 4 पायऱ्या चढता येत नाहीयेत. 4 पायऱ्या उतरायचं म्हणलं तरी मला 2 माणसाचा आधार घ्यावा लागतो. माझ्या वेदनेला माझ्या समाजाच्या पुढे मी किंमत नाही देत. माझ्या समाजाचा किती आक्रोश आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझ्या समाजाचे लेकर आणि लेकी किती आरक्षणासाठी टाळ फोडतात हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझ्यासाठी माझा जीव आणि माझ्या वेदना महत्वाच्या नाहीयेत. तुमची माया ही ठीक आहे, परंतु भावनिक होऊन भावनेच्या आहारी नका जाऊ.
समाज कुठं चाललाय आणि समाजाला का अडवलं जात आहे? समाजावरती देवेंद्र फडणवीस कडून का अडवणूक केली जाती? मराठ्यांवरती का अन्याय? जर मी मुलगा म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी असेल तर मला लढावं लागणार आहे. मी माझ्या स्वार्थासाठी लढत नाहीये. माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. आणि समाज मोठी करायची एवढी संधी आहे. एकदा निवडणुका झाल्या कोण कोणाला विचारणार नाहीये. आचारसंहिता लागायच्या आत आपल्याला आरक्षण मिळवावं लागणार आहे. म्हणून मला 17 तारखेला उपोषण करावं लागतं. माझी भावनाच ती आहे. मी तुम्हाला नाही फसू शकत. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय, हे आंदोलन स्वार्थासाठी नाहीये, मला मोठं होण्यासाठी नाहीये. सरकारला मी मॅनेज होत नाही, हे सरकारचं सगळ्यात मोठं दुखणं आहे म्हणून माझ्या मागे लागले. मी काही कावं माझ्या समाजाला, माझ्या समाजाचं रक्तही कोण, मी का मोठं व्हावं? माझ्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी मी माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही विकू शकत. आणि तुमचा स्वाभिमान विकणारी माझी पैदास नाहीये. माझा समाज मला मोठा करायचा आहे. माझ्या समाजाचे लेकरं मला बलाढ्य बनवायचे, त्यांची ताकद शक्ती वाढवायची. आणि सरकार मराठ्यांना मोठं होऊ देत नाही. आमरण उपोषण हीच माझी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा उपयोग मी तुमच्यासाठी करतोय. माझा रात्रंदिवस जीव घेणा संघर्ष माझ्या मराठ्यांसाठी आहे. मला माझा समाज मोठा झालेला बघायचा आहे. सगळ्यांनी ज्याचा त्याचा समाज मोठा केलाय. माझ्या गरीब मराठ्यासाठी कोणी नाहीये. तुम्ही भावनिक होऊ नका, कारण मी मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाहीये. मला काय नको सरकारचं, मला त्यांचा ना पैसा नको ना पद नको. मला माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्यासाठीच आरक्षण पाहिजे. हे आरक्षण राज्य आणि केंद्रापुरतं नाहीये. राज्यात केंद्रात तुमचे लेकर अधिकारी होणार आहेत, पण त्या आरक्षणाच्या सवलतीतून तुमचे लेकर परदेशात सुद्धा शिकायला जाणार आहेत. म्हणून हे आरक्षण मिळवायचंय. मी नाही गद्दारी करू शकत. सरकारने मला मारायचं ठरवलंय, मला उघडं पाडायचं ठरवलंय, मला घेरलंय सगळीकडून. कारण मी त्यांचं ऐकत नाहीये. तुम्हाला आरक्षण मागतोय म्हणून. देवेंद्र फडणवीसला हे माहित नाही, मला मारणं सोपं नाही. या आग्यामावळ तुला आडवं येणार आहे. या मराठ्यातून तुला जायचं आहे. मराठ्यांची एवढी सोपी शक्ती नाहीये आणि भ्यायचं तर कामच नाही. मी मरणाला भेट नाही. माझी माय मावल्यांना माझ्या मराठ्यांना विनंती, मी मरणाच्या शेवटच्या घटका तुमच्या पायावरती मोजणार आहे, पण तुमच्याशी गद्दारी नाही करणार, म्हणजे कधीच नाही करणार. सरकारने माझा बळी घेतला, मला गोळ्याही घातल्या आणि बलिदानही गेलं, तरी मनोज जरांगेवर तुम्ही जो विश्वास ठेवलाय, माझ्या मराठ्यांना जे वाटतंय, घराघरातल्या करोडो मराठ्यांना, आता फक्त आरक्षण तुम्ही देऊ शकता, मराठ्यांना न्याय तुम्ही देऊ शकता, त्या शब्दाला मी कुठंच तडा जाऊ देणार नाही. काय व्हायचं ते होईल. जो सामना करायची वेळ येईल ते सामना मी करायला तयार आहे. आणि यांच्यात दम नाहीये मला अडवू यायची. मी यांना पुरून उरतोय. फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, मला तुमचं काय नको, तुमचा फक्त आशीर्वाद आणि साथ पाहिजे. तुम्ही फक्त एकजूट फुटू देऊ नका. यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण आणतो. फक्त तुम्ही पक्षात विभागून जाऊ नका. काही झालं तरी मी हटत नाहीये. 17 तारखेला आमरण उपोषण होणार आहे. नसता त्याच्या आत सरकारनं मराठा आणि कुणबी एक असलेला कायदा पारित करायचा. 3ही गॅजेट लागू करायचे.
हैदराबादच्या गॅजेट्सचं सापडलेल्या नोंदी याचे सगळे प्रमाणपत्र द्यायचे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या ठरलेल्या नोकऱ्या द्यायच्यात. व्हॅलिडिटी सगळ्या द्यायच्यात. सरकारनं एससीबीसी देऊन ईडब्ल्यूएस घालवलंय. ईडब्ल्यूएस मधून अर्ज करणाऱ्या सगळ्या पोरांना नोकरी समाविष्ट करून घ्यायचंय. सरकारने सगळे सरसकट राज्यातले गुन्हे वापस घ्यायचे. हे 17 तारखेच्या आत सरकारनं करायचे. जर सरकारने नाही केलं तर 17 तारखेला अमरण उपोषण कठोर आणि टोकाचं होणार आहे. ते थांबणार नाहीये. जर सरकारने आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या असणाऱ्या सगळ्या मागण्या ज्या त्यांना लेखी दिलेल्या त्या पूर्ण मंजूर करायच्या. नाही केल्या आमचा नाविलाज आहे. मी या आष्टी तालुक्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं खरं ते सांगतोय. सरकार ऐकतंय तर ऐक. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आमचं आहे ओबीसीतलं हक्काचं आरक्षण द्या. जर तुम्ही ते नाही दिलं तुमचं एकही सीट मराठी निवडून येऊ देणार नाही म्हणजे नाही. पुन्हा सांगतोय आम्हाला राजकारणात जायचं नाही. मला नाही, माझ्या समाजाला नाही. ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा. आमचं राजकारणाशी देणं घेणं नाही. तुम्ही नाही दिलं आम्ही सुद्धा खुर्ची तुम्हाला देणार नाही. आमच्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे आणि तुमच्यासाठी खुर्ची महत्वाची. तुम्ही आम्हाला आरक्षण मिळू देत नाहीत, आम्ही तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही. हे चॅलेंज आहे. 113 जागा सरकारच्या मराठी राज्यात येऊ देणार नाही आरक्षण दिलं नाही तर. आता तुम्हाला काय होणार आहे जाता जाता तेवढे 5 मिनिटात सांगतो. तुमच्यावरती प्रचंड दबाव आणला जाणार आहे. भिवू नका. तुमच्यावर खोट्या केसेस होतील. भिवू नका. तुम्हाला त्रास दिला जाणार आहे. तुम्हाला काठीनं हाणतील. तुम्हाला धमक्या देतील. जो आमदार आणि त्याचे कार्यकर्ते तुम्हाला काठीनं हाणतील त्याचा 2024 ला मतदानाच्या रूपात हिशोब होणार म्हणजे होणार. सगळे घरी. याच्या पुढचा तुमच्यावर जर दबाव आला, तुम्हाला हाणायला लागले, तुम्हाला मारायला लागले, आमच्या सोबत थांब म्हणले, थांबा नाविलाजी. पण मतदानाला जाताना ते पार्ले बिस्किटचं पुडा लावलेला असतो आडा मतदानाच तिथं खोक इकडून ते तिकडून तिथं गेल्यावर काही मेळ लागतो का? असे कचाखच बटन दाबीत आत गेल्यावर त्याच्या विरोधात जसं एक जणाला माग झालतं, एक जणाला मराठ्याने असं केलं. सगळे मराठ्यांचे नेते त्याच्याच व्यासपीठावर पुरे जिल्हा परिषद पंचायत समिती पासून खासदार आमदार मंत्री सगळे तिकडं. आपले पोट्टे पोट्टेचे इकडे होते. गरीब गरीब आपलं काय कोण नाही वाली. आपण आपलेच एकमेकाचे वाली. खरंय का नाही? आपण एकमेकाचे वाली. काय गरज नाही कोणाची. आपली ताकद त्यांनी वळ केली. मतदानाच्या दिवशी सगळे व्यासपीठावर मराठीचे आणि पळलं ते पळलं 8-10 दिवसांनी पुन्हा बसलं आणि ते म्हणायला लागलं ऐ तो कमने मतदान केलं मला. तेव्हा मला मी केलं राहत त्यांनी नसन केलं. तेव्हा लगेच म्हणला हो तसं नाही हो मी केलं तर त्यांनी केलं नसं. नुसती ढकला ढकली सुरू झाली. ती म्हणला मी पळत आता नको ढकलू. याला म्हणतात मराठ्याचा गनिमी कावा. लय आमदारांनी मंत्र्यांनी त्रास दिला ना मतदानाला गेलं की खपा खप बटणं दाबा. तिथं गेल्यावर काय मेळ लागत नाही तुम्हाला कोणाला करता येईल. इतका दणका उठाना की कमीत कमी तिकीट नाव काढे ते म्हणला पाहिजे गोळी आणि इकडे प्रत्येक पाडाला गोळ्या सुरू झाल्या पाहिजे. इतकं ताकदीनं राहायचं. आणि मराठ्याने दुसरं एक काम करायचं. कोणाच्या सभेला राजकीय पक्षाच्या आणि प्रचाराला मराठ्यांनी जायचं नाही. अजिबात जायचं नाही. बस आपला कोणी नाही. जो आपल्या मुलाचा आपल्या समाजाचा तोच आपला. आता लढायचं का पाडायचं ते ठरायचं आहे. ते ठरल्यावर बघू. जर मराठे म्हणले उभा करायचं तर बघू, पाडायचं म्हणले तर बघू. दोन्ही पैकी एक. दोन्ही सोपंच आहे आपल्याला.
एकदा पाडो म्हणलं मी नुसता पाडा म्हणलो, तिकडून मुसलमान म्हणले पाडो, आणि नुसती पाडो पाडो सुरू झाली. जर आता काय ठरतंय मला माहित नाही, जर उभा करायचं ठरलं तर माझा मराठा हरवून देऊ नका. तुम्हाला जाहीर सांगतो, माझा मराठा हरवू देऊ नका. जर उभा करायचं ठरलं तर माझा मराठा हरता कामा नाही. वेळे प्रसंगी वेळ आली एका रात्रीत गुपचूप एक व्हा, पण पुढचा आला नाही पाहिजे, जात हारली नाही पाहिजे. आणि पाडायचं जर ठरलं, पाडायचं तर लय सोपं आहे. मग त्या कण ते विचारायचंच काम नाही. मग आणि या बारे मी नाव घेणार आहे. आता जो आमदार मंत्री मराठ्याच्या विरोधात गेला त्याचं नाव घेऊन पाडायचं, पर्यायच नाही. हे देत नाहीत ना. आणि आजची तुमची गर्दी बघून इकडे बघितलं तरी तितकेच लोक आहेत, इकडे बघावं तितकेच. तुम्ही सभा घेतली का घोंगडी बैठक असती कसली? मला लोक तिकडे गेल्यावर म्हणते ते घोंगडी बैठक होती का घोंगडा होती, म्हणलं नाही. आता मराठ्याला कार्यालय पुरत नाहीत, मैदानं पुरत नाहीत, त्याला मी काय करू? आणि मग यांचं दुखतं पोट, कारण तुम्ही गरीब मी गरीब, आणि गरीब एकत्र आले यांना खपाना. मग त्यांना वाटतं याला संपवा. मला तू फक्त ये, मी ये म्हणतो येतं नाही, तिकडूनच लांबूनच गोळ्या आणते. आणि लय जण आहेत असे, संपले ते बी. आता मराठ्यांच्या एक जणाला कोरडीच्या दांड्याने हाणलं होतं एका नेत्याने, खलास. एका दांड्यात कायमचा पडा होता. आता म्हणतो मग पोर गाई का? मला काय माहिती, त्यांना विचार. एका दांड्याची किंमत मराठ्यांनी अशी केली, एक शिक्का चालले 25 वर्ष पडत नव्हतं, रपकून पडलं. नाही तर त्याला तेव्हा म्हणायचं मला षटकार हाणायचा एवढी बार. मराठी म्हणजे तो आज षटकारच हाणतो त्या बारीन थांब जशी. राईट षटकार हाणला, सापडा नाही पण काहीच व्हायना. आता तर भाजपचे सगळे पडलेले सगळे जमा केलेत पडेल माल, आणि ते निरीक्षक केलाय त्यांना सूचना तिकडे नेले. त्या म्हणजे मराठ्याने कामातून बाद केलेले तिकडे कामाला लावले. सध्या भाजपच्या मराठे माझ्याकडले येतात, ते म्हणतात आमचे लय येऊ आले तुमच्यामुळे. म्हणलं कसं काय? ते म्हणले पहिल्यांदा देऊन पुढे आम्हाला विचारत नव्हता, फोन करतो म्हणतो येतो चहा प्यायला. माझ्या आमदाराला लय किंमत आली मराठीची, आणि जे काही येत ते तर मला रच्चीच भेटायला येते. पाठ आता मराठ्याला माहीत झालंय याच्याकडे कुणी गेलं तरी हे काय कोणाचंच होत नाही, त्यामुळे मराठी टेन्शन फ्री घरी झोपते. कारण मी गद्दार नाही आहे ना, मी मराठ्याला फसू शकत नाही. आता त्या अंतर्गत आलं मी काय करू? कुणी येतं तिथं, तुम्हाला माहित नाहीत काही नाव, मीडिया गेल्यावर काही येते ते इतके चाबरे तिथे लिंबाच्या खोड्याच्या आडून उभार करतात गाडी. मीडिया गेले का हळूच येते. मी म्हणलं तुम्ही कसं काय? ते म्हणलं आमचं देणं असतं मीडिया गेली कशी. रातची तर 3-4 पाठ वाजता तर येतात. मी जर झोपला वाटलं गोधडी सगळं उडीत येत मला. बोलणं म्हणते तुझी बोलणं बाबा लय अवघड झालाय आता. म्हणलं मी काय करू अवघड झालंय? याच्यासाठी मराठ्यांच्या नादीने लागायचं. आणि तुमची जी ताकद आणि दरारात जी रमाना झालाय ना राज्यावर, तो मी कमी नाही होऊन देणार. तुमची मान खाली होईल असं एक बी पाऊल मी उचलणार नाही, एक बी. फक्त तुम्ही एकजुटीनं राहा. आणि आपण इतके म्हणल्यावर कोणाला भ्यायचं काम नाही, कोणाला पाय लावायचा नाही, कोणाच्या पाय पडायचं नाही. अरे तुम्ही एकटेच त्या आष्टी मतदारसंघात 1,67,780 तुम्ही एकटे. तुमच्याच गरीबाचं होणं नाही खांद काय फरक पडा का तुम्हाला? कवर एसट्या पुसायला लावित आम्हाला. एसटीच्या ड्रायव्हरला वाटतं मग लेकरू मोठं व्हावा, शेतकरी मराठीला वाटतं मग पोरगं मोठं व्हावा, गरीबाला वाटतंय माझं व्हावा, कष्टकऱ्यांना हमाली करणाऱ्याला वाटतंय, ऊस तोडणाऱ्याला वाटतंय माझं मोठं व्हावा. कोणचा आईबाप असा या राज्यात आहे की त्याला वाटतं त्याचं लेकरू मोठं होऊ नये? कोणीच नाही. मग ही लढाई स्वतःच्या लेकराची आणि जातीची. माझी शेवटी तुम्हाला हात जोडून विनंती, मी लढणार आहे. मी शेवटचा संघर्ष जीव घेणार संघर्ष मी करणार आहे. पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाहीये. वेळ आली ना, एकाही मराठ्यांनी मागं हटायचं नाही, ताकदीनं एकजुटीनं सगळ्यांनी राहायचं. शेवटचं सांगतो, लढाई जिंकायची, लढाई हरू द्यायची नाही. आता क्षत्रिय मराठा एकदा मैदानात उतरला तर मागं हटत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळूनच थांबायचं. आपण एकटेच राज्यात 50-55% आहेत, कोणात हिंमत नाही मराठ्यांच्या अंगावर यायची. फक्त तुम्ही एकजूट राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.